संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या बंगल्याबाहेर 2 अज्ञातांकडून रेकी केल्याची घटना समोर आली आहे। रेकी करणाऱ्या दोन्ही व्यक्ती या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत। पोलीस सुद्धा संजय राऊतांच्या घरी दाखल झालेले होते। रेकी करणाऱ्यांच्या हातामध्ये 8 ते 10 मोबाईल होते अशीही माहिती समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत, त्याचबरोबर आमदार सुनील राऊत यांचा असलेला हा मैत्री बंगला आहे आणि याच बंगल्याच्या बाहेर रेकी झाल्याचा आरोप होतो आहे। आपण जर बघितलं तर आता घटनास्थळी पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। इथले आजूबाजूचे जे सीसीटीव्हीज आहेत, त्याचबरोबर या रस्त्याने जे सीसीटीव्हीज आहेत त्याची तपासणी पोलीस करत आहेत। एकूणच आजूबाजूला हे जे 2 संशयित आहेत ते नेमके कुठल्या मार्गे या ठिकाणी आले, कारण साधारणतः 9:30 वाजताच्या दरम्यान संजय राऊत यांची पत्रकार परिषद या ठिकाणी घरी होत असते आणि या पत्रकार परिषदेनंतर ज्यावेळेस ही 2 व्यक्ती या ठिकाणी आल्या त्यांनी जर आपण हा बघितलं तर संजय राऊतांच्या बंगल्याचा हा मुख्य दरवाजा आहे, जिथून बाहेर आपण जर बघितलं तर याच स्पॉटवर संजय राऊतांच्या घरासमोर हे 2 व्यक्ती आढळून आलेले होते। ज्यावेळेस हे या बाईकवर आले त्या बाईकवर 8 ते 10 मोबाईल्स देखील लावण्यात आलेले होते आणि त्या मोबाईल आणि त्याचबरोबर त्यांची जी वेशभूषा आहे त्यावरून हा सगळा संशय बळावला। या प्रकरणी ज्यावेळेस सुनील राऊत यांना माहिती मिळाली त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार केलेली आहे आणि आता घटनास्थळी मुंबई पोलीस असतील, क्राईम ब्रांच असतील, हे सगळ्या या तपासामध्ये जे आहेत ते एकत्रित आलेले हा तपास सुरू जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे नेमके ह्या व्यक्ती कोण होत्या, त्याचबरोबर याबाबत सुनील राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी देखील जोडलेलं आहे। त्यांची हत्या या ठिकाणी झालेली असताना हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं ते म्हणालेले आहेत। त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या समोर ह्या सगळ्याचा तपास करणं एक मोठं काम असणार आहे आणि या 2 व्यक्तींचा लवकरात लवकर शोध लावण्याचं जे काम आहे ते आता सध्या मुंबई पोलीस करत आहेत। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।